आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे। त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला। तुम्हाला सर्वांना 2024साठी रामराम। आम्ही संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले। 26 जानेवारीला कर्तव्यपथावर नारी शक्ती आणि नारी शौर्य पाहिले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। मागच्या 10 वर्षात ज्याला जे सुचले त्यांनी त्या पद्धतीने संसदेत काम केले। गोंधळ घालणं हा ज्या खासदारांचा स्वभाव बनला आहे ते लोकशाही मूल्याचे नुकसान करतात, असे खासदार शेवटच्या अधिवेशनात जरूर आत्मपरीक्षण करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडले जात नाही। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर बजेट पूर्ण मांडू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आपल्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्गदर्शन करतील। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील। नारी शक्तीची ताकद दिसेल, असेही मोदी म्हणाले। विरोधकांनी कठोर शब्दात टीका केली असली तरी त्याची नोंद इतिहासात ठेवली जाईल, पण ज्यांनी फक्त नकारात्मक विचार दाखवले त्याची नोंद कोणी घेणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।